नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाच किचनमध्ये। आज आपण करूया दही मिरची। उन्हाळ्यामध्ये केली जाणारी ही दही मिरची आज आपण करतोय। साठवणीची ही दही मिरची आहे। आपण ही स्टोअर करून ठेवू शकतो आणि वाटेल तेव्हा तळून खाऊ शकतो। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत। स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी या मिरच्या। तुम्ही इथे कमी तिखट असणाऱ्या मिरच्या सुद्धा वापरू शकता। ज्या अशा जाड्या येतात थोड्याशा त्या मिरच्या सुद्धा किंवा त्या पोपटी रंगाच्या त्या सुद्धा इथे वापरता येतील। मिरच्या चांगल्या धुवून घेतल्या, त्यानंतर चाळणीमध्ये काढून घेतल्या, त्यातलं पूर्णपणे पाणी निथळून घेतलं। त्यानंतर त्या मिरच्या एका कपड्यावर मी पूर्ण अंथरून घेतल्यात आणि पूर्णपणे कोरड्या करून घेतलेल्या आहेत। तर आता पूर्णपणे मिरच्या कोरड्या झाल्यानंतर आपल्याला त्याला मधून असं चीर देऊन घ्यायची आहे। बघा ह्याप्रमाणे ही चीर यासाठी आपल्याला द्यायची आहे की आपण यामध्ये जो मसाला टाकणार आहे तो पूर्ण व्यवस्थित मिरच्यांमध्ये मुरला जावा। यासाठी आपल्याला पूर्ण मिरच्यांचे असे मधून आता पोट फाडून घ्यायचे आहेत, म्हणजेच मधून चीर देऊन घ्यायची आहे। तर आता इथे मी हे सगळ्या मिरच्या अशाच मधून चिरून घेते। चाकूनी मला थोडं फास्ट होत नव्हतं, त्यामुळे विळीने मी या मिरच्यांचे पोटं फाडून घेतलेले आहेत, म्हणजे विळीने पटापट झालं थोड्याशा। तर आता पूर्ण मिरच्यांचे आपल्याला हे मधून चीर पाडून घ्यायची याप्रमाणे। आणि ही सगळी प्रोसिजर आपल्याला रात्री करून ठेवायची आहे, कारण ह्या सगळ्या मिरच्या दह्यामध्ये आपल्याला रात्रभर मुरवत ठेवायच्या आहेत। एकदा करून ठेवल्या की आपण वर्षभर या कधी तळून खाऊ शकतो। तर ह्या मिरच्या करण्यासाठी अर्धा किलो मिरच्या होत्या आणि अर्धा किलो मिरच्यांसाठी मी अर्धाच किलो इथे दही घेतलेलं आहे। तर हे दही आपल्याला आधी पहिले पूर्ण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। दही आंबट असेल तरीही चालतं, पण फ्रेश दही इथे घ्यायचं आहे आपल्याला। आणि खूप पातळ असं दही घ्यायचं नाही आहे, तर थोडं घट्टसरच असं आपल्याला इथे दही घ्यायचं आहे। तर आपल्याला या दह्यामध्ये आता मसाले टाकून घ्यायचे। तर मी आधी भाजलेल्या जिऱ्यांची इथे पावडर टाकून घेतली आहे 2 चमचे, त्यानंतर धने पावडर टाकून घेतली आहे 2 चमचे, त्यानंतर आपल्याला लसण घ्यायचं आहे। तर मी इथे 15-20 लसण पाकळ्या खलबत्त्यामध्ये छान अशा कुटून घेतलेल्या आहेत। कुटून घेतलेल्या लसणाचा फ्लेवर खूप छान उतरतो, त्यामुळे 10-15 मी इथे लसण पाकळ्या छान कुटून घेतलेल्या आहेत आणि त्या पण दह्यामध्ये टाकून घेतल्या। 1 चमचा इथे मी हळद पावडर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा मी इथे मीठ घेतलेलं आहे। आता हे जे आपण सगळे मसाले दह्यामध्ये टाकलेत हे व्यवस्थित आपल्याला दह्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत, मिक्स करून घ्यायचे आहेत। तर हे सगळे मसाले मी आता दह्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेते। अजिबात आपल्याला ह्या मिरच्या करण्यासाठी गॅस पेटवावा लागत नाही। गॅस न पेटवता आपल्याला दही मिरची तयार होते आपली आणि आपण साठवून ठेवू शकतो। ही दही मिरची काचेच्या भरणीमध्ये ही भरून ठेवायची, याला काहीच होत नाही। तर दह्यामध्ये आता हे सगळे मसाले माझे व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत। तर आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या, ज्यांचे आपण मधून चीर पाडून घेतली आहे, त्या सगळ्या मिरच्यांवर आपण हे जे दही मसाल्याचं दही करून ठेवलं आहे हे दही आपल्याला आता टाकून घ्यायचं आहे। पूर्ण दही मी आता ह्या मिरच्यांवर टाकून घेणार आहे। बघा ह्याप्रमाणे सगळं दही मी आता मिरच्यांवर टाकून घेतलेलं आहे आणि हे दही आपल्याला आता ह्या सगळ्या मिरच्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्यानी काही ते व्यवस्थित मिक्स होणार नव्हतं, त्यामुळे मी सरळ हातानेच व्यवस्थित सगळ्या मिरच्यांमध्ये हे दही लावून घेतलेलं आहे। इथे तुम्हाला जर मिरच्यांचा त्रास वाटत असेल, हाताला आग वगैरे, तर तुम्ही इथे ग्लोव्स पण वापरू शकता। मी हाताच्या साहाय्याने आता पूर्ण मिरच्यांना हे दही व्यवस्थित लावून घेते। सगळीकडून पूर्ण मिरच्यांना हे दही लागायला पाहिजे। पूर्ण मिरच्यांना हे मसाल्याचं दही व्यवस्थित असं कोट झालं पाहिजे। तर इथे बघा मी सगळ्या मिरच्यांना व्यवस्थित असं हे दही कोट करून घेतलेलं आहे। सगळीकडून पूर्ण मिरच्यांना हे व्यवस्थित असं दही लागलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि रात्रभर या मिरच्या दह्यामध्ये अशाच आपल्याला सोडून द्यायच्या आहे। रात्रभर मी या मिरच्या अशाच दह्यामध्ये ठेवून दिल्या होत्या आणि सकाळी बघा आता मिरच्या चांगल्या अशा दह्यामध्ये मुरलेल्या आहेत। सकाळी आता परत एकदा ह्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला। छान रात्रभर या मुरलेल्या आहेत दह्यामध्ये। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता आपल्याला ह्या सगळ्या मिरच्या वाळवून घ्यायच्या आहेत। तर त्यासाठी ना आपण डायरेक्टच टेरेसवर किंवा गच्चीवर डायरेक्टच आपण मेन कपड्यावर सुद्धा टाकून घेऊ शकता, पण मी आता इथे परातीमध्ये या सगळ्या मिरच्या काढून घेणार आहे। एक एक करून आपल्याला यातली आता सगळ्या मिरच्या एका परातीमध्ये काढून घ्यायच्या आहेत किंवा डायरेक्ट गच्चीवर आपण प्लॅस्टिकवर सुद्धा ह्या टाकून घेऊ शकतो, कारण उन्हामध्ये आपल्याला आता ह्या वाळवून घ्यायच्या आहेत। तर इथे बघा मी या सगळ्या मिरच्या परातीत काढून घेतल्या आहे। 2 परातींमध्ये ह्या मिरच्या माझ्या पूर्ण बसलेल्या आहेत आणि हे दोन्ही आता परात आणि ताट मी दोन्ही आता गच्चीवर नेऊन ठेवते।
तर इथे बघा मी टेरेसवर उन्हामध्ये ह्या दोन्ही ताट आणि परात आणून ठेवलेलं आहे आणि आता छान कडकडीत उन्हात मी या चांगल्या अशा 2 दिवस वाळवून घेणार आहे. तर 2 दिवसानंतर बघा मिरच्या अशा छान अशा वाळलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या दही मिरची आपली इथे तयार झालेली आहे. ही एका काचेच्या बरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायची. मात्र मध्ये परत एकदा दोनदा ऊन याला देऊन घ्यायचं मिरच्यांना, म्हणजे त्या खराब होणार नाहीत. तर इथे आपली वाळवण्याची दही मिरची तयार झालेली आहे. 2 दिवस कडकड उन्हात ही मिरची चांगली वाळवून घ्यायची. आता इथे मिरची तळण्यासाठीची एक टीप मी तुम्हाला देते, की ह्या मिरच्या तळताना तेल हे अजिबात खूप कडकडीत गरम करून घ्यायचं नाही. तर थोडंसं गरम तेलावरच आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहे. कारण तेल जर तुम्ही जास्त गरम केलेलं वापरलं तर ह्या लगेच करपल्या जातात. त्यामुळे अगदी थोड्याशा कोमट तेलामध्ये या मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर बघा मी इथे अगदी कोमट तेल इथे करून घेतलं आहे आणि कोमट तेलावर मी ह्या मिरच्या तळून घेतल्या आहेत. अगदी पटकन ह्या तळल्या जातात आणि चवीला खरंच खूप छान लागतात. नुसता साधा वरण भात जरी केला आणि ह्या मिरच्या तोंडी लावायला घेतल्या तरी पण खूप छान लागतात. व्हिडिओ बघत इथपर्यंत आलाच असाल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.